ठिकाणी मी खेद व्यक्त करतो की आपण तिसऱ्यांदा सांगून सुद्धा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कडक अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी मी सत्ताधारी पक्षाचा असलो तरीही गटनेता असलो तरीही जेव्हा अशा प्रकारची लक्षवेधी येते तेव्हा उत्तर द्यायला जर मंत्री नसतील तर या ठिकाणी हे दुर्दैवी आहे। सभापती महोदय, सन्माननीय उदय सामंत जे ऑलराऊंडर आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत ते सभापती महोदय। सभापती महोदय, उदय सामंत परिपूर्ण परिपक्व आहेत। सचिन भाऊ, या लक्षवेधी संदर्भातला तुमचा अध्यक्ष सभापती महोदय तहकूब करायची काही आवश्यकता नाही। सचिन भाऊ, तुम्हाला या लक्षवेधीमधला जो कुठचा प्रश्नाचा शंका आहे तो विचारा। सांघिक जबाबदारी आहे, मी कॅबिनेट मंत्री आहे, सांघिक जबाबदारी आहे, इथं उत्तर द्यायला मी लक्षवेधीला उत्तर सभापती महोदय सभापती महोदय मी सचिन भाऊ मी या लक्षवेधीचं उत्तर कॅबिनेट मंत्री म्हणून द्यायला मी तयार होतो, परंतु आता पंकजाताई या ठिकाणी आलेल्या आहेत। मला वाटतं उदय सामंत साहेबांची जी जबाबदारी होती ती आता पूर्ण झालेली आहे, त्यामुळे पंकजाताई येईपर्यंत। सभापती महोदय, माझी सिटिंग खालच्या सभागृहात होती। जी वेळ इथे निश्चित होती लक्षवेधीची ती वेळ इथे बदलत जाते, कोणी स्किप करतं, कोणी बदलतं। आम्ही काय करणार, आम्ही पळतोय एवढी गर्दी, तर मी माझ्या वेळेप्रमाणे इथे योग्य वेळेला येणारच होते। तुमचं प्रीपोन झालं त्याबद्दल सॉरी। त्याची नोंद झालेली आहे आता। धन्यवाद पंकजाताई। सभापती महोदय, नाही सामूहिकच आहे ना, सामूहिकच आहे। उदय सामंत ऑलराऊंडर आहेत, ऑलराऊंडर आहे खेळाडू। सांगितलं की संबंधित मंत्री खालच्या सभागृहामध्ये जर व्यस्त असतील किंवा यायला थोडा उशीर होत असेल, ऐका ना साहेब। सचिन भाऊ, तुम्ही देखील अशी उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही देखील मंत्री होता, त्याच्यामुळे ही मला असं वाटतं की जास्त चर्चा करण्यापेक्षा पंकजाताई इथं आलेल्या आहेत, त्यामुळं त्या येईपर्यंत जे काय उद्योग मंत्री आपण सभापती महोदय प्रदूषण टाळलं आणि आता आपलं प्रदूषण बंद करूया। आता प्रवीण दरेकर बोला।